मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये आता सदा हा सिंधूच्या डोक्यावर गण रोखतो आणि त्यानंतर तो लगेच सिंधूला घेऊन बाहेर येतो. सिंधू स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न करत असते, परंतु सदा काही ऐकत नसतो. त्यानंतर सिंधूला एका खुर्चीवर बसून लगेच तो तिचे पाय बांधण्याचा प्रयत्न करतो, परंतु सिंधू आता सदाला पुरून उरते आणि लगेच त्याला पायानेच बाजूला ढकलते. गुणाच्या हातात असलेली गन स्वतःकडे घेऊन आता ती लगेच त्या दोन्हीही गुंडांना बाजूला ढकलते. तर बाकी सर्वजण आता खूप घाबरलेले असतात, कारण आता प्रत्येक जण स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न करत असतात. त्यानंतर सिंधू तेथे असणारा एक वास घेते आणि त्या सगुणाच्या डोक्यातच टाकणार असते, परंतु सगुणा आता तिचा हात पकडते. रागातच सिंधू आता म्हणते, ए सोड माझा हात अगोदर. आता सिंधू आणि सगुणामध्ये खूपच झटापट होत असते. ते पाहून आता सदा हा रागातच सिंधूकडे पाहत असतो. तर घरातील सर्वजण आता तिला सोडूच नको असं म्हणत असतात, परंतु प्रत्येकाच्या तोंडात आता बोळा असल्यामुळे त्यांना काही बोलता येत नसतं. मात्र सिंधू जे काही करते ना त्याचा खूप अभिमान वाटत असतो. त्यानंतर सिंधू आता खूपच हुशारीने त्या सगुणाकडून बंदूक घेते आणि तिच्याच डोक्यावर रोखते. तेव्हा सदा म्हणतो, हे सोड सिंधू अगोदर तिला, पण आता सिंधू ऐकतच नाही. मग आता ती म्हणते, सदा हे बघ, अगोदर माझ्या घरच्यांवर गण रोखली आहे ना, ती अगोदर खाली कर. तेव्हा सदा आता लगेच पुढे पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो आणि सिंधूला म्हणत असतो, प्लीज तिला तू काही करू नकोस. परंतु आता सिंधू ऐकतच नाही. सिंधू आता सगुणाला बंदुकीचा धाक दाखवते, पण आता सदा हुशारीने सिंधूकडून बंदूक घेण्याच्या प्रयत्नात असतो. ती आता खूपच रागात म्हणते की सदा अजिबात पुढे येऊ नको, नाहीतर मी हिला उडवेन. तेव्हा तो आता सिंधूला घाबरवत म्हणतो, अगं दरवाजावर पण आम्ही बॉम्ब लावलेत ना, म्हणजे कसं दरवाजा उघडल्यानंतर आपण सगळेच वर जाऊ असं म्हणून तो तिला घाबरवतो. तेव्हा सिंधू म्हणते, अच्छा माझ्या मुलांची एवढी काळजी आहे का तुला, पण तू काळजी करू नकोस. मी एका पोलीस ऑफिसरची मुलगी आहे आणि एका IPS ऑफिसरची बायको आहे, समजलं. माझा निशाणा तर कधीच चुकणार नाही, कळलं. तेव्हा सिंधू आता त्याला म्हणते, माझ्या सगळ्या माणसांचा अगोदर हात सोडायचा आणि तुझ्या सगळ्या माणसांना घेऊन घराबाहेर चालतं व्हायचं. पण सदा आता ऐकायला तयारच नसतो. तेव्हा तो आता रागातच सिंधूकडे पाहतो आणि तिच्याकडून गण ओढून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये तो यशस्वी होत सिंधूकडून गण ओढून सुद्धा घेतो. मग सगुणा सुद्धा चलाखीने तेथे असणारी एक गण घेते. आता सदा आणि सगुणा हे दोघेही सिंधूवर गण रोखून असतात. तेव्हा तो आता रागातच म्हणतो की माझ्यावर तू बंदूक उगारलीस, परंतु तू खूप मूर्खपणा केलास. आता याचे परिणाम भोगायला तू तयार राहायचं, असं रागातच तो आता तिला म्हणतो. तेव्हा आता सिंधू आपल्या मुलांसाठी सदावर ओरडत असते की त्यांना काही करायचं नाही, परंतु सदा ऐकतच नाही. तो आता लगेच विनूजवळ जात त्याच्या डोक्यावर गण रोखून म्हणतो की आता बघ मी तुझ्या मुलांना काय काय करतो. तेव्हा सिंधू अजूनच जोरात ओरडते. तर सगुणा आता तिची मजा घेत तिच्यावर हसते. त्यानंतर सिंधू म्हणते, माझ्या मुलांना काही करू नको प्लीज सदा, प्लीज. मग आता तो रागातच म्हणतो, तोंड गप्प ठेव, अजिबात पुढे पुढे बोलू नकोस. त्यानंतर आता रागातच सदा म्हणतो, मगाशी तुझ्याकडे जेव्हा बंदूक आली होती तेव्हा तू खूपच आगाऊपणा करत होती का, आता या तुझ्या आगाऊपणाची किंमत मी तुझ्या मुलांना देणार, समजलं. घरातील सर्वांना आता मोठा धक्काच बसतो, कारण सदाने इतरांबद्दल काही वाईट साईट केलं तर काय होईल याचीच भीती आता सर्वांना खूप वाटत असते. घरातील सर्वजण आता खूपच घाबरलेले असतात. तेवढ्यातच राघव आपल्या टीमसह आता तेथे येतो. तेथे आल्यानंतर आता तो सर्वांना इशारा करतो. तेव्हा गजा कांबळीला सुद्धा तो आता घेऊन आलेला असतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर आता काळा मास्क देखील लावलेला असतो. तर आता माईक घेत राघव म्हणतो की सदा तू पटकन बाहेर ये. तेव्हा राघव आपल्या फोर्ससह आला आहे हे घरातील सर्वांना समजताच सर्वजण आता एकदम शांत होऊन जातात आणि मनातून त्यांना जरा दिलासा मिळतो की बरं झालं एकदाचा राघव आला, आता तोच आपल्याला या सदाच्या संकटातून सोडवेल. आता मी गजाला घेऊन आलोय असा राघवने अनाऊन्स करताच इकडे सदा आता खूप जोराजोरात हसू लागतो आणि म्हणतो की आला शेवटी राघव रत्नपारखी आला, आता तुझा गेम ओव्हर राघव रत्नपारखी, असं म्हणून तो खूप जोरातच हसू लागतो.
तेव्हा तो आता रागातच म्हणतो की तुझ्या घरातील सर्वांना आता मी ठोकतो की नाही ते बघतच राहा. मग आता राघव म्हणतो, हे बघ मी माझा शब्द आता पाळलाय, तू सुद्धा तुझा शब्द आता पाळायचा आहेस. तर इकडे राघव गजाला घेऊन आला म्हणून सदा खूपच खुश होतो आणि विनूला धमकावत म्हणतो की तुझ्या बाबांना सांग की गजा काकाला आतमध्ये घेऊन ये म्हणून. तेव्हा विनू आता कसा बोलणार हा प्रश्न सदाला पडतो, कारण त्याच्या तोंडात सुद्धा तो बोळा कोंबलेला असतो. मग आता विनूच्या तोंडातला लगेच तो बोळा काढतो आणि म्हणतो, सांग तुझ्या बाबाला गजा काकाला आतमध्ये घेऊन ये म्हणून. तेव्हा सिंधू आता रागातच त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की विनू. तर सदा म्हणतो, हे बघ आता आपण तुझ्या पप्पांना कॉल करू, चालेल ना? मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुझ्या पप्पांना दाखवायला नको का? त्यावेळी सिंधू मनातच विचार करते, हे बापरे, कारण आता राघव दार उघडून जर आतमध्ये आले तर दरवाजाला लावलेला बॉम्ब हा ब्लास्ट होईल. त्यांना समजायला हवं की दरवाजाच्या तिथे बॉम्ब आहे म्हणून. त्यानंतर आता इकडे व्हिडिओ कॉल लावल्यानंतर सदा माझ्या लेकरांना सोड असं राघव रागातच म्हणत असतो. पण आता सदा ऐकतच नसतो, जोराजोरात तो हसू लागतो. तेव्हा बोल ना, अरे बोल, तुझ्या पप्पांना काय सांगायचंय ते सांग. आता रागातच सदा म्हणत असतो. त्यावेळी आता अहो बाबा तुम्ही लवकरात लवकर इकडे या ना, ते काका खूप त्रास देत आहेत असं विनू जोरातच ओरडतो. त्यावेळी राघव आता गजाला दाखवतो आणि म्हणतो की मी गजाला माझ्याबरोबर घेऊन आलोय, त्यामुळे प्लीज तू काहीही कर पण माझ्या फॅमिलीला आता सोड. इकडे सदा गजाला पाहून खुश होत म्हणतो, गुड, एकदम गुड. राघव म्हणतो, मग सोड ना माझ्या घरातल्यांना आता. तर सदा म्हणतो, राघव आता तू दार उघडून आतमध्ये ये. परंतु आता सिंधू मोठ्यानेच म्हणते, राघव प्लीज तुम्ही आतमध्ये येऊ नका राघव. तेव्हा ए गप्पा बस, कशाला ग ओरडतेस, मला कॉन्सन्ट्रेट करू दे ना असं रागातच सदा म्हणतो. तर सगुणा असते ना, ती पुन्हा सिंधूवर एकदा गण रोखते आणि म्हणते की एकदम शांत बसायचं सिंधू, समजलं? इकडे सदा सारखा सारखा आता फोर्स करू लागतो, अरे राघव ये ना दरवाजा उघडून आतमध्ये. राघव आता बाहेर सर्वांना सूचना देतो, बी अलर्ट, कारण इथे काहीही होऊ शकतं. त्यानंतर आता सिंधू ही म्हणते, बाप्पा राघवला दरवाजा उघडू न देण्याची सद्बुद्धी दे, कारण जर ते दरवाजा उघडून आतमध्ये आले तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यांच्या जीवाला धोकासुद्धा निर्माण होईल. त्यानंतर आता सदा हा त्याच्या माणसांना म्हणतो की दरवाजा उघडल्यानंतर आपल्याकडे फक्त आणि फक्त थोडाच वेळ आहे, त्यानंतर आपल्याला जेवढं दूर जाता येईल ना तेवढं दूर जायचंय. तेव्हा सिंधू आता खूप घाबरते आणि तळमळीने त्याला सांगत असते, सदा प्लीज असं करू नकोस, सदा प्लीज असं करू नकोस. परंतु सदा काही ऐकत नाही. तो म्हणतो, ओ हो अगं तू म्हणते असं करू नकोस, बरं ठीक आहे हा, नाही करत आम्ही. आणि असं म्हणून तो त्याच्या गुंडांना साथीदारांना सांगतो की आपण यांच्यामध्ये उगीच कबाब में हड्डी कशाला ना. तर इकडे राघव आता गण रोखत रोखत पार दरवाजाजवळ आलेला असतो. दुसरीकडे गजा म्हणतो की यांना आपलं सहकुटुंब सहपरिवार अगदी सुखासुखी मरू दे ना, उगीच आपल्या कशाला यांना त्रास. इकडे राघव हा दरवाजाच्या कडेला हात लावतो आणि त्याला वेगळाच काहीतरी संशय येतो. मध्ये सदा हा सर्वांना धमकावतो की जर तोंडातून एक शब्द जरी कुणी काढला ना तर त्याची काय अवस्था करेन ना मी, बघाच तुम्ही आता. तर इकडे आता सदा घरातील सर्वांना जेव्हा घाबरवत असतो ना तेव्हा नेमका सिंधूच्या पाठीमागून राघव तेथे येतो आणि हँड्सअप असं जोरातच ओरडतो. तेव्हा राघव कसा आला अचानक आतमध्ये हा प्रश्न आता सर्वांनाच पडतो. तेव्हा राघव म्हणतो की मला संशय आला होता, अरे तू काहीतरी कारस्थान केलं असणार आहे, कारण जेव्हा मी दरवाजाजवळ गेलं ना तेव्हा मला वेगळंच फील होत होतं. अगोदर सरेंडर कर, तू तुझा खेळ संपला आहे आता. तेव्हा आता सदा म्हणतो, माझा खेळ संपला नाहीये, तुझा खेळ आता संपणार आहे राघव. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या आता घरच्यांना मारेन, गन माझ्याकडे सुद्धा आहे हा राघव, समजलं? त्यावेळी आता राघव ऐकतच नाही. तो म्हणतो की तू सरेंडर कर, पण सदा सुद्धा ऐकत नसतो. त्यानंतर आता मी स्वतःला सरेंडर करणार नाही, मागच्या वेळेसारखी मी चूक करणार नाही, तुझ्या या भूलथापांना अजिबात मी भुलणार नाहीये. त्यानंतर आता लगेच सिंधूला स्वतःजवळ ओढत तिच्या डोक्यावर गण रोखत सदा हा चलाखीने सिंधूला आपल्या ताब्यात घेतो. मग आता राघव खूप घाबरतो. दुसऱ्या क्षणी तो एकदम शांत होतो आणि सदाला म्हणतो, हे बघ सिंधूला अगोदर सोडू. तेव्हा सिंधू म्हणते, राघव तुम्ही एक काम करा, फक्त मुलांना घेऊन ना तुम्ही कुठेतरी दुसरीकडे जा, एकदम लांब जा, माझी काळजी करू नका राघव, प्लीज मी काय सांगते ते ऐका जरा. पण राघव आता ऐकत नाही. तेव्हा राघव म्हणतो, अशी कशी मी काळजी
काळजी करू नको सिंधू, तू अशी का बोलतेस ग? अगं तुझं लग्न झाल्यापासून तू फक्त या घरातील माणसांचा आणि घराचा विचार करतेस. आता असं वाटतंय की मी तुला एकटीला असं सोडून बाहेर कुठेतरी जावं. अजिबात नाही सिंधू. त्यानंतर सिंधू आता म्हणते, राघव प्लीज तुम्ही माझं ऐका. मी माझा स्वतःचा विचार केला तर कसं होणार? हा सदा आता म्हणतो की अरे मरणाच्या दारात दोघेजण उभे आहात तरी आपलं गुलू करणं चालूच आहे का तुमचं? मी आता तुमच्या दोघांच्याही मेंदूतून गोळी आरपार करेन, समजलं? असं म्हणून आता सदा हा सारखा धमकी देत असतो. राघव लगेच आता बंदुकीतून गोळी सोडतो तर सिंधू सुद्धा लगेच बाजूला पळते आणि सगुणाकडून गन घेते. त्यानंतर आता सदा राघवला एक जोरात लाथ मारतो आणि म्हणतो, राघव सुद्धा अजिबात मागे पुढे पाहत नाही. तो पण त्याला आता जबर चोप देतो. तर सिंधूने आता सगुणाला बंदुकीचा धाक दाखवून रुक्मिणीला सोडायला सांगितलेलं असतं. तेव्हा ती रुक्मिणीला सोडते. रुक्मिणी लगेच मधूला सोडते आणि तिलाही लगेच सेफ करते. त्यावेळी आता रुक्मिणी रागातच सगुणाचे हात पकडते आणि तिला आता बांधून ठेवते. त्यानंतर एक एक करून राजश्रीला सुद्धा सोडण्यात येतं आणि तो जो दुसरा गुंड असतो ना त्याला सिंधू काय करते तर लगेच बंदुकीचा धाक दाखवते आणि म्हणते, आई याच्याकडे बघा तुम्ही आता. इकडे आता सदाने चलाकीने राघवच्या पोटातच लाथ मारलेली असते. राघव आता खाली पडतो. तर आता ती जी मोठी गन असते ना त्या मोठ्या गणीनेच राघवला तो खूप मारतो. तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता सिंधू म्हणते की आई आणि काकू तुम्ही अगोदर किचनमध्ये जा. आता त्या दोघीही लगेच किचनमध्ये येतात. इकडे आता मधूला सगुणा एक जोराचा बुक्का देते, त्यामुळे ती आता खाली पडते, चक्कर येते आणि ती आता बेशुद्ध होते. तेव्हा अचानक मधूला काय झालं हेच सिंधूला समजत नाही. तेव्हा सिंधू जोरात ओरडते, मधू अगं तुला काय झालं? त्यावेळी मधू काहीच आता उत्तर देत नसते. नंतर आता राघव हा सुद्धा तेथे पडलेला असतो कारण सदाने त्याला खूप मारलेलं असतं. मग सिंधू आता आई रुक्मिणी काकू पटकन पाणी घेऊन या ना, मधूला काय झालंय बघा ना, असं जोराजोरात म्हणत असते. परंतु त्या दोघीही काहीच उत्तर देत नाही कारण आतमध्ये सगुणा आलेली असते आणि तिने आता चाकूचा धाक रुक्मिणीला व राजश्रीला दाखवलेला असतो. राजश्री तिला म्हणते, आम्हाला अगोदर सोड. अगं तू अशी का करतीयेस? मला अगोदर सोडतेस की नाही? कारण तू खाल्लेल्या मिठाला तरी जाग अगं. परंतु सगुणा आता ऐकायलाच तयार नसते. तेवढ्यातच सिंधू आता तेथे येते आणि म्हणते की प्लीज तुम्ही सोडा आमच्या आईला आणि रुक्मिणी काकूला. तर सिंधू आता म्हणते की मिरचीचा डबा पाठीमागे आहे तेवढा घ्या. तेव्हा आता लगेच मिरचीचा डबा रुक्मिणी हुशारीने सिंधूकडे देते. तस तेथे आता रेश्मा आणि त्याचबरोबर ऋतुजा या दोघीही येतात आणि त्या दोघीही तेथे आल्यानंतर आता कुठे जाशील ग असं सगुणाला म्हणतात. तेव्हा सिंधू चलाकीनेच लगेच त्या सगुणाच्या डोळ्यातच मिरची पूड टाकते, त्यामुळे तिला काही दिसेनासं होतं. आता रत्नपारखी कुटुंबातील सर्व बायकांनी मिळून चांगलीच सगुणाची धुलाई केलेली असते. तेव्हा ती आता खूप जोराजोरात ओरडू लागते. तर आता रुक्मिणी म्हणते, टाक अगोदर तिच्या डोळ्यात अजून मिरची, टाक सिंधू तू. तेव्हा आता सिंधू अजूनच तिच्या डोळ्यात मिरची टाकू लागते. तर आता सगुणाला काय करावं सुचत नाही कारण समोर तर तिला काहीच दिसत नसतं. बरोबर डोळ्यांचा तिच्या पार जाळाने धूर संगच निघालेला असतो. तर बाकी सर्वजणी तिच्यावर हसतात. इकडे राघव हा बेशुद्ध असतो. सदा आता ओढतच त्याला बाहेर घेऊन चाललेला असतो. त्यानंतर सदाची गण आता तेथेच पडलेली असते. त्यावेळी मधू मात्र तेथेच बेशुद्ध होऊन पडलेली असते. ती अजून काही शुद्धीवर आलेली नसते. इकडे आता सिंधू म्हणते की आई मी राघवच्या मदतीला जाते. तोपर्यंत रुक्मिणीने आता सगुणाला चांगलंच मिरचीने भरून टाकलेलं असतं. सिंधू आता पटकन बाहेर राघवच्या मदतीसाठी येते. इकडे राघवला आता एका रूममध्ये सदाने आणलेलं असतं. तेव्हा तो रागातच विचारतो, काय रे राघव रत्नपारखी, आता कुठे गेली तुझी ही पावर? राघव कसा बसा आता थोडा शुद्धीवर येण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा आता फक्त थोडा वेळ राघव, कारण तुझं सहकुटुंब सहपरिवाराचं काय होतं ना ते बघतच राहा, असं रागातच तो आता म्हणतो. त्यावेळी सिंधू आता राघवच्या तेथे येते आणि म्हणते, राघव, असं म्हणून ती राघवकडे पाहतच राहते. तेव्हा राघव मात्र अजूनही बेशुद्ध असतो. सिंधूच्या आवाजाने तो अजिबात शुद्धीवर येत नाही. नंतर सदा आता सिंधूला जोरातच डोक्यावर ठोका मारतो. त्यामुळे सिंधूला सुद्धा अगदी कसं तरी होतं आणि ती चक्कर येऊन खाली पडणारच असते.
त्यानंतर आता सिंधूसुद्धा तेथे खाली पडते. तेव्हा आता सदा खूप जोराजोरात हसू लागतो. म्हणतो ही सुद्धा आता बेशुद्ध पडली वाटतं. त्यानंतर त्या दोघांनाही कोंडून घेत सदा आता जोराजोरात हसतो आणि लगेच बाहेर जातो. तेव्हा राघव तुम्ही ठीक आहात का, राघव तुम्ही ठीक आहात का, असं सिंधू आता तेथे राघवजवळ येत विचारते. तेव्हा राघव मात्र आता काहीच प्रतिसाद देत नसतो. तेव्हा सिंधू आता सदा तेथून गेल्यानंतर लगेच उठते, कारण तिने फक्त बेशुद्ध होण्याचं नाटक केलेलं असतं. ती ताडकन तेथून उठते आणि त्याचबरोबर राघवजवळ जात त्याला विचारते, राघव तुम्ही ठीक आहात का हो. पण राघव आता अजिबात ठीक नसतो, तो बेशुद्धच असतो. तेव्हा तेथे असणारं पाणी लगेच आता सिंधू घेते आणि राघवला पाणी पाजते. तेव्हा राघव आता कसाबसा शुद्धीवर येतो. त्यावेळी आता सिंधू म्हणते की राघव तुम्हाला बरं वाटतंय का, असं म्हणून ती पटकन साडीचा पदर फाडते आणि त्याची ती जखम लगेच स्वच्छ करू लागते, कारण त्यामधून रक्त येत असतं. तर राघवला आपल्या लेकरांची काळजी असते, म्हणूनच तो आता म्हणत असतो, सिंधू अगं मुलं बघ ना कुठे आहेत ते. तेव्हा ती आता म्हणते, राघव मी तुम्हाला पट्टी बांधून देते म्हणजे बरं वाटेल. तेव्हा आता सिंधू पट्टी बांधून दिल्यानंतर विचारते, आता बरं वाटतंय का. राघव म्हणतो, हो थोडं बरं वाटतंय, पण मुलं कुठं आहेत. त्यावेळी आता वरच्या रूममध्ये त्यांना सर्वजण घेऊन गेले आहेत. तुम्ही घरच्यांची सोडा, परंतु स्वतःची काळजी करा. तुम्हाला बरं वाटतंय का आता. तेव्हा सदा आणि त्याची माणसं कुठे आहेत असं राघव विचारतो. तेव्हा सदा आत्ताच बाहेर गेल्याचं सिंधू सांगते. इकडे मधू आता शुद्धीवर येते, पण आता तिचं डोकं गरगरत असतं, तिला काहीच कळत नसतं मी इथे अचानक कशी आले. तेव्हा आता मधू ही तेथून उठते आणि त्या दोन्हीही गुंडांकडे पाहते. तेव्हा कुठे चालली असं एक गुंड विचारतो. तेव्हा मधूला काहीच कळत नसतं, कारण तिची मेमरी आता पुन्हा आलेली असते. त्यानंतर आता सदा हा तेथे येतो आणि म्हणतो की काय ग घरचे सर्वजण कुठे आहेत, मुलं कुठं आहेत, अगोदर सांग बरं. मग आता ती म्हणते, बाबा मला काहीच माहीत नाही, कारण मी इथे कुठे आले मलाच समजत नाहीये. मी माझ्या घरी होते आणि इथे अचानक आलीच कशी, असं म्हणून आता तिलाच प्रश्न पडतो. तेव्हा सदा हा तिला म्हणतो, नाटकं करू नको, अगोदर सांग कुठे आहेत मुलं. सदा विचारतो, तुला माहीत नाही म्हणजे तू डोक्यावर पडलीस का. त्यावेळी मधू म्हणते, हो माहीत नाही मला. वाटलं ना तुम्ही तसं समजा, पण मला माहीत नाही घरचे कुठे आहेत. तेव्हा आता इकडे सदा हा लगेच मधूला पकडत, राघव रत्नपारखी त्याचबरोबर सिंधू रत्नपारखी लवकरात लवकर तुम्ही बाहेर या, राजश्री रत्नपारखी. सदा आता जोराजोरात ओरडू लागतो. आता सिंधूला आणि राघवला समजतं की राणी संकटात आहे. तेव्हा सिंधू म्हणते, हो मधूच्या बाबतीत तो सदा काहीही करेल वाईट साईट, आपण तिच्या मदतीला जायला हवं. त्यावेळी राघव म्हणतो की तू बोलतीयस हे सिंधू. तेव्हा आता सिंधू म्हणते, हो मीच बोलतीये. राघव म्हणतो, अगं त्या मधूने आजपर्यंत तुला एवढा त्रास दिला तरीही तू तिच्या मदतीसाठी जातेस. तेव्हा सिंधू म्हणते, हो जाणं महत्त्वाचं आहे, कारण आपण जर आत्ता गेलो नाही तर मग तिला कोण वाचवणार. आणि आपणही मी म्हणायचे की समोरचा कसाही वागला ना तरीही आपण त्याच्यासोबत चांगलंच वागलं पाहिजे, मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक. तुला या घरामध्ये मी आणलंय, त्यामुळे तिने सुरक्षित असणं माझ्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही थांबा, मी बघते. तेव्हा राघव म्हणतो, नाही सिंधू तू एकटीने अजिबात जायचं नाहीस, मी तुझ्यासोबत येणार. सिंधू आता ठीक आहे असं म्हणते, राघवचा हात पकडते आणि राघवला म्हणते, चला आपण जाऊयात आता. सिंधू आणि राघव दार उघडून आता बाहेर येतात. इकडे मधू आता सदाला म्हणते, हे बघा मी तुम्हाला कोणतीही मदत करायला तयार आहे, परंतु मला सोडा. पण सदा आता ऐकत नाही. इकडे राघव म्हणतो, सिंधू पाहिलंस ना तू ज्या मधूला मदत करण्याचा प्रयत्न करतीये ती किती स्वार्थी आहे, म्हणजे फक्त स्वतःचा आणि स्वतःचा ती विचार करते, बाकी कुणाचाच नाही. अगं आता मदत करायची वेळ आली तर ती कुणाला ओळखीनेशी सुद्धा झाली, पाहिलंस ना तू. आणि या बाईसाठी आपण स्वतःचा जीव धोक्यात घालायला निघालो. तेव्हा सिंधू म्हणते, राघव प्लीज, अहो तिला जसं वागायचं ना तसं वागू द्यात, पण आत्ता आपण आपलं कर्तव्य पार पाडायलाच हवं, असं ती राघवला रिक्वेस्ट करते. त्यानंतर आता राघव म्हणतो, हे बघ सदा माझ्याकडे गन नाहीये, तू अगोदर मधूला सोड. तेव्हा सिंधू आणि राघव हे लगेच पुढे येतात आणि हात वर करतात. आणि तुला गजा हवा होता ना, गजा इथे आलाय. सदा म्हणतो, अजिबात माझा तुझ्यावर विश्वास नाहीये, कारण तू आता सर्वांना अगोदर बाहेर बोलव.
तेव्हा राघव म्हणतो की ओके मी बोलवतोय बाहेर. तेव्हा सिंधू आता राजश्रीला आवाज देते तर राघव आता काकू पटकन बाहेर या असं म्हणतो. सर्वजणी आता तेथे आल्यानंतर राघव म्हणतो हे बघ सगळ्याजणी आल्या आहेत आणि बाहेर फोर्स सुद्धा उभी आहे. तू मधुला आता सोड. तुला हवं असेल तर तू लगेच तुझ्या माणसांना बाहेर पाठव आणि खात्री करून घे. सदा म्हणतो तुला सांगितलं ना एकदा, आता अजिबात माझा तुझ्यावर विश्वास नाहीये म्हणून. आता इथून कुणीही बाहेर जाणार नाही. तू तुझ्या माणसांना सांग की गजाला आतमध्ये आणा म्हणून. तेव्हा राघव म्हणतो हे बघ सदा मी तसं करू शकतो, पण अगोदर दरवाजावर लावलेला बॉम्ब आहे ना तो तुला डेफ्यूज करावा लागेल. मग बघ तुला काय करायचं आहे ते. मी तर काहीही करायला तयार आहे. जेव्हा आता राघव म्हणतो ना तेव्हा सदा समोर आता खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तेव्हा सदा हा राघवकडे पाहतच राहतो. मित्रांनो, हा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.